मला शोभेल 3:10 मध्ये आहे जे आपण जाणतो, जेव्हा परमेश्वर शमूएलासोबत बोलत होता आणि शमूएलाला कळलं नाही की देवबाप त्याच्यासोबत बोलत आहे. परंतु जेव्हा एलीने त्याला सांगितलं की जर तुला असं काही आवाज आला तर तू म्हणायचं की देव परमेश्वरा बोल करत तुझा दास ऐकत आहे. शमूएल लहान होता आणि एलीने त्याला गाईड केलं आणि जेव्हा तिसऱ्यांदा परमेश्वराने त्याला हाक मारली तेव्हा शमूएलाने म्हटलं की बोल तुझा दास ऐकत आहे. आणि मग 11 वर्षापासून आपण वाचतो की परमेश्वर शमूएल बाळासोबत तो बोलला. यामध्ये आज ज्या वचनावर आज आपण थोड्या वेळा विचार करणार आहोत ते हा आहे, जो विषय हा आहे की या दिवसांमध्ये ॲश वेडनेसडेपासून आणि आपण रोज वचन ऐकत आहोत आणि परमेश्वराने मंडळीमध्ये जे वक्ते ठेवलेले आहेत ज्यांना प्रभूने वचन दिलेलं आहे आणि वचन बोलण्याची सेवा पण दिलेली आहे, ते आपले भाऊ बहीण सर्व त्यांच्या थ्रू आपण वचन ऐकत आहोत आणि त्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत आहे. आणि जेव्हा पण आपण वचन वाचतो किंवा ऐकतो तेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला येतात. कदाचित जेव्हा आपण वचन या दिवसांमध्ये स्टडी करत आहे आणि ऐकत आहे तर त्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळाला असेल. आशीर्वाद म्हणजे चांगलं वाटलं असेल, आनंद वाटला असेल, ऐकून समाधान वाटलं असेल की आज देवबापाने मला आनंदित केलं त्याच्या वचनाद्वारे. किंवा असे अनुभव आला असेल की ते वचन ऐकून आपल्याला असं वाटलं असेल की कदाचित परमेश्वर मला रागवत आहे आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी चूक आहे आणि आज बायबल वाचत असताना किंवा संदेश ऐकत असताना मला प्रभू रागवला, त्याने मला माझ्या चुका सांगितल्या आणि मला त्याच्यात आता सुधारायचं आहे. किंवा वचन ऐकत असताना कदाचित रागसुद्धा आला असेल की हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती असं का बोलत आहे, त्यांना कदाचित वाईटसुद्धा वाटलं असेल. किंवा डोळ्यात अश्रूसुद्धा आले असतील. कधी कधी वचन ऐकून प्रभूचं वचन आपल्याला स्पर्श करतं तर आपल्या डोळ्यातून अश्रूसुद्धा निघतात. तर वेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्सेस आपण या दिवसांमध्ये पाहिले असतील. आपल्याला स्वतःला वाटलं असेल की प्रभू मला आनंदित करत आहे, प्रभू मला रागवत आहे, प्रभू मला म्हणजे मला रडू पण येत आहे. त्याचं वचन ऐकून अनेक प्रकारचे अनुभव या दिवसांमध्ये आपल्याला आले असतील. कारण परमेश्वर जेव्हा बोलतो तेव्हा असं जरुरी नाही आहे की आपल्याला जे पाहिजे त्याच प्रकारे तो बोलेल किंवा आपण जी अपेक्षा करत आहे की अशा प्रकारे तो माझ्यासोबत बोलला पाहिजे त्याच प्रकारे तो बोलेल याची काही गॅरंटी नाही राहत. आणि बरेचदा आपण जेव्हा प्रभूच्या चरणाजवळ बसतो एक माइंडसेट घेऊन बसतो की आज मी उपवासाची प्रार्थना करत आहे तर माझ्या गरजेप्रमाणे प्रभू आज माझ्यासोबत बोलणार आहे. परंतु जेव्हा आपण प्रार्थना करायला बसतो, बायबल घेऊन बसतो, चर्चमध्ये येतो तेव्हा परमेश्वर काहीतरी वेगळंच काहीतरी बोलतो. परंतु तो जे बोलतो जे आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतं, ॲक्च्युली त्याचीच गरज आपल्याला असते. कारण आपण एका वेगळ्या विचारांमध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारे झालं पाहिजे. परंतु परमेश्वराला माहीत आहे की या व्यक्तीला कुठल्या वचनाची आणि कुठल्याची गरज आहे, तर त्याच प्रकारे तो आपण बोलतो. म्हणून आजचा जो आपला विषय आहे ज्याच्यावर आपण थोडा वेळ मनन करूया तो हा की वचन आपण या दिवसांमध्ये ऐकत तर आहोत, परमेश्वर आपल्यासोबत बोलत आहे आणि अनेक आपल्या चर्चच्या लोकांद्वारे तो आपल्यासोबत बोलत आहे. प्रश्न तो नाही आहे की परमेश्वर बोलत आहे का, प्रश्न महत्त्वाचा हा आहे की आपण त्याला कसं रिस्पॉन्स देत आहे.
प्रश्न हा नाही आहे की तो बोलत आहे का, तो सदैव बोलतोच. तो आपल्यासोबत बोलतच असतो. चर्चमध्येच बोलतो असं नाही, घरीसुद्धा बोलतो आणि आपल्या वर्क प्लेसवर सुद्धा बोलतो, एकांतात असताना सुद्धा बोलतो. परमेश्वर अनेकरित्या आपल्यासोबत बोलत असतो, हे तर सत्य आहे. परंतु जे त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचा जो भाग असतो तो हा की तो बोलल्यानंतर आपण कशा प्रकारचा प्रतिसाद त्याला देत आहे. हाऊ आर वी रिस्पॉन्डिंग वेन ही इज स्पीकिंग टू अस, हे जास्त महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि कदाचित एक गोष्ट लहानपणी तुम्ही ऐकली असेल, लहानपणी कार्टून कॉमिक्समध्ये मी ती गोष्ट वाचली होती की एका राजापुढं एक मूर्तिकार 3 प्रकारच्या मूर्ती घेऊन आला आणि त्याने म्हटलं की महाराज, या 3 मूर्त्या आहेत, हे दिसायला तर एकसारखे आहेत, परंतु या 3ही मूर्त्यांमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, 3ही मूर्त्या एकसारखे नाही. तर त्याने विचारलं काय त्याच्यामध्ये भिन्नता आहे. तर त्यांनी हे सांगितलं की पहिली जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये जर एक तार टाकला तर तो तार एका कानामधून जाऊन दुसऱ्या कानातून तो तार निघून जायचा. दुसरी जी मूर्ती होती त्याच्यामध्ये असं होतं की त्या मूर्तीच्या कानामधून जर तार टाकला तर तो तार जो आहे तो तोंडावाटे तो बाहेर निघायचा. आणि तिसऱ्या प्रकारची जी मूर्ती आहे ती अशी होती की कानामध्ये जर तार टाकला तर तो जो तार जो आहे तो त्याच्या आतमध्ये जायचा. तर मग त्यांनी विचारलं की साहेब, याच्यातली बेस्ट मूर्ती कोणती आहे? तुम्हाला काय वाटतं कोणती बेस्ट मूर्ती असेल या 3 प्रकारच्या मूर्त्यांमध्ये? पहिली, दुसरी की तिसरी? तिसरी है ना. की नाही का हिंदीमध्ये आपण बरेचदा हे वाक्य वापरतो ना की एक कान से सुन के दुसरे कान से निकाल देना, है ना. ऐकायचं, सुनो सबकी करो अपने मन की, है ना, अशा प्रकारचे. तर त्या 3 प्रकारच्या मूर्त्यांमध्ये कॉंग्रिगेशनचे लोक आपण त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण पाहू शकतो किंवा स्वतःला आपण त्याच्यामध्ये ठेवून पाहू शकतो की संदेश या दिवसांमध्ये आपण ऐकत आहोत ॲश वेडनेसडे पासून, ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने काढत आहोत का? वैयक्तिक टेस्ट करावं लागेल. दुसरं, आपण ऐकत तर आहोत आणि फक्त ते तोंडावाटे बाहेर काढतो का? किंवा तिसरं हे की आपण ऐकत तर आहोत परंतु ते वचन ऐकल्यानंतर आपण आपल्या हृदयामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये आपण त्याला घेत आहोत. रिस्पॉन्स कसा आहे हा महत्त्वाचा भाग आहे प्रियांनो. या दिवसांमध्ये जेव्हा आपण अनेक प्रकारे परमेश्वराचं वचन ऐकत आहोत आणि बायबलमध्ये जर आपण वाचलं तर आपल्यामध्ये अनेक प्रकारचे रिस्पॉन्स जे लोकांनी दिले जेव्हा त्यांनी वचन ऐकलं ते आपल्याला वाचायला मिळतं. पहिला जो एक रिस्पॉन्स आहे मत्तेय सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 19 वचनामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला व अंद्रियाला हाक मारली आणि म्हटले की तुम्ही माझ्या मागे या आणि मी तुम्हाला तुम्ही मासे धरणारे हा पण मी तुम्हाला मनुष्याला धरणारे करेन. आय विल मेक यू फिशर्स ऑफ मेन. तर येशू ख्रिस्ताने पेत्र आणि अंद्रियाला बोलावलं, पाचारण दिलं आणि पेत्राने आणि अंद्रियाने येशूचा शब्द ऐकून आपलं काम सोडलं आणि ते येशूच्या मागे चालू लागले. एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, सकारात्मक प्रतिसाद पेत्राने आणि अंद्रियाने येशू ख्रिस्ताच्या पाचारणाला दिला. जेव्हा येशू ख्रिस्ताने त्यांना बोलवलं तेव्हा पेत्र आणि अंद्रिया प्रभू येशूच्या मागे चालू लागले. योहान सुवर्तमान 6वा अध्याय आणि 66 वचनामध्ये आपण वाचतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना शिकवत होता तर बरेचशे लोकांनी असं म्हटलं की ह्याच्या टीचिंग्स कोण ॲक्सेप्ट करू शकणार, कारण येशू ख्रिस्त तिथं स्वतःचं शरीर खाण्याबद्दल आणि स्वतःचं शरीर स्वतःचं रक्त पिण्याबद्दल शिकवत होता. आत्मिक काय त्याला स्वर्गीय भाकर आणि स्वर्गीय गोष्टीबद्दल तो सांगत होता. परंतु 66 मध्ये असं लिहिलेलं आहे की यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधीही त्याच्या मागे चालले नाही. तर दुसऱ्यांदा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वचन सांगत होता
तेव्हा असं लिहिलेलं आहे की बरेचसे लोक येशूच्या मागे नंतर चालले नाहीत. ते काही दिवस चालले, परंतु प्रभू येशूचे कठीण शिक्षा ऐकून ते येशूच्या मागे चालले नाही. आणि जर आपण प्रेषित 2 अध्याय आणि 37 वचन जर आपण वाचतो तर त्याच्यामध्ये जेव्हा पेत्राने संदेश दिला त्याच्या ऐकल्यानंतर असं लिहिलेलं आहे 37 वचनामध्ये की हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? जेव्हा पेत्राने संदेश दिला, तो संदेश ऐकल्यानंतर त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये चुटपुट लागली आणि त्यांनी प्रश्न विचारला की प्रभू, बंधुजन हो, आम्ही काय केलं पाहिजे? मग पेत्र त्यांना म्हणाला 38 वचनामध्ये की पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून प्रत्येकजण प्रभू येशूच्या नावाने तुम्ही बप्तिस्मा घ्या. पहिले येशूने जेव्हा त्यांना बोलवलं तेव्हा पेत्र व अंद्रिया येशूच्या मागे चालू लागले. योहानमध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताच्या कठीण शिक्षा ऐकून लोकांनी येशूच्या मागे चालणं सोडून दिलं. प्रेषित 2:37 मध्ये आपण वाचतो की जेव्हा त्यांनी संदेश ऐकला पेत्राचा तेव्हा त्यांनी म्हटले की प्रभू, बंधुजनो, आम्ही काय केलं पाहिजे? प्रेषित 7 अध्याय आणि 54 वचनामध्ये आपण वाचतो की जेथे स्टेफनुस आहे त्याच्याबद्दल असलेलं आहे की जेव्हा स्टेफनाने संदेश दिला तेव्हा असं लिहिलं आहे की त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. जेव्हा त्यांनी स्टीफनचा जेव्हा त्यांनी संदेश ऐकला तेव्हा त्यांनी इतका राग आला त्याचा संदेश ऐकून की त्यांनी म्हटलं की आता याला मारून टाकले पाहिजे. नंतर त्याला दगडमार करून स्टेफनाला मारून टाकलं. म्हणजे काय, जेव्हाही वचनाचा प्रचार होतो तेव्हा अनेक प्रकारचे प्रतिसाद आपल्याला दिसून पडतात. कोणी स्वीकार करत आहे, कोणी येशू ख्रिस्ताला सोडून देत आहे, कोणी हे म्हणत आहे की आम्ही काय करावं प्रभू, तू आम्हाला सांग, आणि कोणी इथं क्रोधित होत आहे की इतकं क्रोधित झाले की त्यांनी स्टेफनाला मारण्याचा सुद्धा त्यांनी प्लॅन बनवला. म्हणजे काय, जेव्हाही प्रीचिंग होतं तेव्हा अनेक प्रकारचे प्रतिसाद आपल्याला मंडळीमध्ये पाहायला मिळतात. आता प्रश्न असा आहे की दुसरा व्यक्ती कसा रिस्पॉन्ड करत आहे ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की मी जर आज देवाचं वचन ऐकत आहे तर त्या परमेश्वराच्या वचनाप्रती माझा प्रतिसाद कसा आहे हा आपण स्वतःला टेस्ट केलं पाहिजे. या दिवसांमध्ये आपण ॲश वेडनेसडे पासून भरपूर संदेश ऐकत आहोत. चांगले चांगले उत्तम संदेश या दिवसांमध्ये आपण ऐकत आहोत. तर प्रश्न असा आहे प्रियांनो, माझ्यासमोर आणि तुमच्यासमोर, की आपण त्या संदेशाला रिस्पॉन्ड कसं करताय, कशा प्रकारे आपण त्याला स्वीकार करत आहे. की आपण म्हणताय की नाही, मी नाही घेणार, मला हे आवडलेलं नाही आहे, मला राग येत आहे, याला मारायची दिशा होत आहे. अनेक प्रकारचे रिस्पॉन्स कदाचित येत आहेत का, है ना. बरेचदा जे सेवक आहेत त्यांनी वचनाची सेवा केली आहे, कदाचित आपणाला या प्रकारचे वाक्य ऐकायला मिळाले असतील जे सेवा ज्यांनी प्रचार केलेला आहे. उदाहरणार्थ, हे एक जागतिक समस्या आहे, फक्त एका पर्टिक्युलर चर्चची समस्या नाही आहे, एक जागतिक समस्या आहे. ती समस्या ही आहे की जेव्हा आपण एखादा व्यक्ती प्रचार करतो प्रभूच्या वचनातून तेव्हा असं बोललं जातं की वचनातून मला टॉन्टिंग केलेलं आहे ना, टॉन्ट मारले ते आज आहे की नाही, टॉन्टिंग करले, मग ते बाळात असो की कोणी असो, है ना, टॉन्टिंग करतात संदेशातून. किंवा तुम्ही असं ऐकलं असेल, मलाच पाऊल बोलले, है ना. आता इकडे पाहतात तिकडे पाहतात. समजा एखादा पॉईंट बोलत असताना एका व्यक्तीकडे पाहिलं आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी तीच गोष्ट होती आणि त्याच वेळेला तेच वाक्य त्याच्या तोंडातून निघालं, मलाच पाऊल बोलले म्हणतात, है ना.
टॉन्टिंग करत होते, मलाच पाहून बोलले, हा संदेश मलाच लक्षात ठेवून त्यांनी बनवलेला आहे, अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस तुम्ही ऐकले असेल. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, की जर एखादा व्यक्ती मनापासून जर संदेश देतो, ठीक आहे, मनापासून जर तो प्रार्थना करतो, मनापासून तो संदेश देण्याची तयारी करतो आणि व्यवस्थित बसून कोणाच्याही चेहऱ्याकडे न पाहता फक्त प्रभू तू सांग मी काय बोलू, जर या उद्देशाने जर एखादा व्यक्ती जेव्हा प्रचार करतो ना, तो वचन झोंबतोच लोकांना, कारण तो परमेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये तो बोलत आहे, तो कोणाला पाहून बोलत नाही आहे. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे संदेश तयार करतो, परमेश्वर त्याच्या अंतःकरणात असेच वचन टाकतो, परमेश्वर त्याच्या मुखात असे शब्द घालतो ज्या शब्दांची किंवा ज्या वचनांची किंवा ज्या पॉईंट्सची गरज त्या पर्टिक्युलर ऑडियन्सला असते. कारण एखादा व्यक्ती जेव्हा इमानदारीने प्रचार करू इच्छितो, तेव्हा प्रभू त्या दासाचा किंवा त्या दासीचा बरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रोत्यांप्रमाणे तो बरोबर त्याचा उपयोग करतो. त्याच प्रकारचे शब्द, त्याच प्रकारचे वचन आणि त्याच प्रकारची उदाहरणं देऊन तो लोकांसोबत तो प्रियांनो तो बोलतो. हे टॉन्टिंग नाही आहे, हे कोणाला पाहून संदेश देणे नाही आहे किंवा पर्टिक्युलरला मला ह्यालाच पाहून बोलायचं आहे असं काही राहत नाही. तो व्यक्ती इमानदारीने उभा राहतो आणि तो इमानदारीने तो प्रचार करतो. परंतु प्रश्न जो बोलत आहे त्याच्यापेक्षा अधिक त्या व्यक्तीचा आहे जो तो संदेश ऐकत आहे. आणि जो व्यक्ती संदेश ऐकत आहे आणि जर तो व्यक्ती संदेश ऐकत असताना जर तो पॉईंट त्याला लागला, टोचला, तर आता प्रश्न त्या व्यक्तीवर आहे की तो त्या पॉईंटला, त्या वचनाला किंवा त्या उदाहरणाला तो कशा प्रकारे तो स्वीकार करत आहे. आपण पाहिलं की जेव्हा येशू ख्रिस्तांनी प्रचार केला, लोक सोडून निघून गेले. तो पण एक चॉईस आहे आपल्याकडे किंवा एक जनरल ऑडियन्सकडे. हा संदेश मला आवडला नाही, याने मला राग आलेला आहे, मी यानंतर चर्चला येणार नाही, मी दुसरं चर्च शोधीन. आता उमरीमध्ये नाही वाटतं दुसरं चर्च, पण नागपूरला खूप आहे. हा नागपूरमध्ये हे आजार पण खूप आहे. ये पसंत नाही आहे तो चले दुसरे चर्च. ठीक आहे, आम्हाला नाही आवडला, आम्ही नाही जाणार चर्चला. का? कारण हा संदेश मलाच पाहून बोलले, मलाच टॉन्टिंग केलं. जर अशा प्रकारचे जे विचार आहेत प्रियांनो, तर याचा अर्थ असा आहे की स्पिरिच्युअल मॅच्युरिटी अजून आलेली नाही आहे, अजूनही आत्मिक परिपक्वता आलेली नाही. हे आपल्याला थोडंसं ॲक्सेप्ट करावं लागेल. कारण आता बघा, एक जनरल ऑब्झर्वेशन तुम्ही करा. जेव्हा पण या 40 दिवसांमध्ये आपण आलो आहोत आणि एक धन्यवादाची प्रार्थना होते आणि एक प्रेयर रिक्वेस्टसाठी प्रार्थना होते. दोन्ही प्रार्थनांमध्ये एक वाक्य मी कॉमनली ऐकत आहे आणि ते म्हणजे की देवबापा आम्ही धन्यवाद देतो की या दिवसांमध्ये तू आमच्यासोबत बोलत आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. हे एक वाक्य आहे. दुसरं वाक्य हे आहे की देवबापा आज जो कोणी व्यक्ती संदेश देणार आहे त्याच्याद्वारे तू आमच्यासोबत बोल, आमच्या आध्यात्मिक गरजा तू पूर्ण कर. अशा प्रकारची प्रार्थना रोजच होत आहे. आणि ही प्रार्थना केल्यानंतर जेव्हा एखादा वक्ता कोणीही असो आणि जेव्हा तो संदेश देत आहे, तर आणि तो संदेश दिल्यानंतर एखादा पॉईंट आपल्याला लागला, तर मग आपण कसं म्हणू शकतो की याने टॉन्टिंग केलं? कारण तुम्हीच तर प्रार्थना केली होती की प्रभू आमच्यासोबत बोल. 10 मिनिटं आधी तुम्हीच प्रार्थना केली ना की प्रभू आमच्यासोबत बोल, आमच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण कर. ठीक आहे, प्रभू म्हणतो की ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक गरजेप्रमाणे जो कोणी व्यक्ती समोर उभा आहे त्याच्या मुखात मी ते शब्द घालीत, उदाहरणं घालीत, पण ते शब्द तुम्हाला टोचले. असं कसं? आता हा मला टॉन्टिंग करतात. शायद प्रभू भी कंफ्यूज होता होगा, मैं करूँ तो क्या करूँ? खुद ही प्रार्थना कर रहे मुझसे बात कर, और जब मैं बात करता हूँ तो खुद ही बोलते टॉन्टिंग कर रहे, करूँ तो क्या करूँ? आहे की नाही? परमेश्वर बोलतो, माझ्यासोबतही बोलतो, सगळ्यांसोबत बोलतो, कोणी विशेष नाही आहे. परंतु स्वीकार करण्याची जी आपलं जे ॲटिट्यूड म्हणा, स्वीकार करण्याचं जे मन आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. जरुरी नाही की प्रत्येक संदेश, प्रत्येक येणारा व्यक्ती आपल्याला आवडेल तसंच संदेश देईल, असं काही गॅरंटी नाही आहे. परंतु
प्रत्येक संदेशातून परमेश्वर बोलतो हे निश्चित आहे, परंतु पॉईंट हा आहे की आपण त्याला कशा प्रकारे प्रियांनो आपण ॲक्सेप्ट करत आहे. तुम्हाला माहीत आहे का आपल्यासाठी बेस्ट वचन कोणतं आहे? बायबल तर संपूर्ण बेस्ट आहे म्हणा, बायबल तसं नाही, पण एखाद्या पर्टिक्युलर वेळेमध्ये, एखाद्या पर्टिक्युलर दिवसामध्ये, एखाद्या पर्टिक्युलर घटनेमध्ये विच इज द बेस्ट वर्स फॉर अस, सर्वोत्तम वचन आपल्यासाठी कोणतं आहे? मी तुम्हाला सांगू, आपल्यासाठी सगळ्यात उत्तम वचन ते आहे जे वचन आपल्याला टोचतं, जे वचन आपल्याला टोचतं, आपल्याला झोंबतं, जे वचन आपल्याला अनकम्फर्टेबल करतं, जे वचन आपल्याला डिस्टर्ब करतं, ऐकण्याची इच्छा होत नाही, असं वाटतं की उठून निघून जावं, ते वचन आपल्यासाठी बेस्ट आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो का. कारण नीतिवचन 4 अध्याय, नीतिसूत्रे 4 अध्याय 20 ते 22 मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराचं वचन औषधीप्रमाणे आहे, आणि जेव्हा औषध आपण घेतो तेव्हा ते औषध आपल्याला कडू लागतं. औषध आपल्याला कडू लागतं, परंतु तेच कडू औषध आपल्या रोगाला दूर करतं. हमारे बीमार शरीर के लिए आणि ते जे औषध आहे ते काम करतं. आपण इंजेक्शन घेतो आणि इंजेक्शन बॉडीला टोचतं, परंतु ते इंजेक्शनच आपल्याला बरं करतं, त्याच्यामधलं जे औषध आहे तेच आपल्याला बरं करतं. त्या पर्टिक्युलर वेळेसाठी ते औषध म्हणा, ते सिरप म्हणा, ती गोळी म्हणा आपल्याला कडू वाटेल, परंतु ती गोळी घेतल्यामुळेच आपण बरे होतो. इंजेक्शन घेताना कदाचित ते आपल्याला टोचत असेल, परंतु ते इंजेक्शन घेतल्यामुळेच आपल्याला आरोग्य मिळतं. त्याच प्रकारे नीतिसूत्रे 4 अध्याय 20 ते 22 मध्ये लिहिलेलं आहे की प्रभूचं वचन आपल्यासाठी औषधी आहे, आणि औषध जे आहे हे टोचणारं किंवा कडू लागू शकतं प्रियांनो. आणि जर आपण म्हटलं की नाही नाही हे कडू औषध मी घेणार नाही, तर आपला आध्यात्मिक रोग कधीच दूर होणार नाही. आणि म्हणून विच इज द बेस्ट वर्स फॉर अस, सगळ्यात उत्तम वचन कोणतं आहे आपल्यासाठी? सर्वात उत्तम वचन ते आहे जे वचन आपल्याला टोचतं, आपल्याला अनकम्फर्टेबल करतं, आपल्याला डिस्टर्ब करतं. ते वचनच आपल्याला आरोग्य देणारं प्रियांनो ते वचन असतं, है ना. आता बायबलमध्ये बायबल स्वतःबद्दल काय सांगतं? इर्मया 23 अध्याय आणि 29 वचनामध्ये, इर्मया 23 आणि 29 मध्ये परमेश्वराच्या वचनाबद्दल असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं वचन हे आगेसारखं आहे. याच्यावर कदाचित आपण संदेशही बरेचदा ऐकला असेल. परमेश्वराचं वचन हे आग है, आगेसारखं आहे. प्रभूचं वचन कसं आहे? आग आहे. आणि त्याच वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं वचन हे हतोड्यासारखं आहे. आता तुम्ही डोळ्यासमोर आणा, आग काय करतं आणि हतोडा काय करतं? जेव्हा आग येते वो जलाती है, आणि प्रभूचं वचन जर येत आहे तर ते जाळणारच आहे. कचरा जलनाही है. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे काय वाईट आहे त्या वाईटाला, त्या कचऱ्याला जाळण्याचं काम परमेश्वराचं वचन करतं. मग आपण कसं म्हणू शकतो की मी वचन ऍक्सेप्ट करणार नाही किंवा हे वचन मला टॉन्टिंग करत आहे म्हणून? ते त्रास का होत आहे माहिती आहे का? कारण ते आग जे आहे आपल्या जीवनातला कचरा जाळत आहे. पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. त्याच वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभूचं वचन हतोडा आहे. हतोडा काय करतो आणि हतोडा कशा प्रकारे मारला जातो? फार लाडाने, फार प्रेमाने, फार हलक्या रीतीने कधी हतोडा मारला जात नाही. हतोडा मारायला जोरानेच हात चालवावा लागतो, तेव्हाच तो दगड फुटतो, तेव्हाच तो खिळा आत जातो. आणि प्रभूचं वचन जर हतोडा आहे तर तसंच येईल, तसा हतोडा ठोकला जातो. परंतु पॉझिटिव्हली घेण्याचा विचार हा आहे प्रियांनो की जर आगेच्या रूपाने जर वचन येत आहे आणि मला जर ती आग लागत आहे तर लागू द्या, कारण त्याच्यामुळे माझ्या जीवनातलं कचरा जळत आहे.
आणि जर प्रभूचं वचन एक हथोड्याप्रमाणे येत आहे तर येऊ द्या, लागत आहे तर लागू द्या, कारण तेच माझ्या जीवनातला जो पण दगड आहेत त्या दगडांना ते तोडणार आहे. इब्री लोकांस पत्र 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं वचन दुधारी तलवार है ना, डबल एजेड स्वॉर्ड, तलवार. प्रियानो, जब तलवार चलती है तो क्या होता है, काय होतं जेव्हा तलवार चालते तेव्हा? काटता है ना, कापल्या जातं. प्रभूचं वचन कोणाच्याही द्वारे जर येत आहे आणि आपल्याला असं वाटतं की हे वचन मला कापत आहे, याचा अर्थ असा की प्रभूचं वचन प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येत आहे. याकोब 1:23 मध्ये असं लिहिलेलं आहे की एखादा व्यक्ती जेव्हा प्रभूचं वचन ऐकतो पण विश्वास करत नाही, तो आरशामध्ये आपलं मुख पाहण्यासारखा आहे, जो आता पाहतो मग नंतर विसरून जातो. आणि प्रभूचं वचन हे आरशासारखं सुद्धा आहे. आपला चेहरा, आपला आध्यात्मिक जीवन कुठं उभा आहोत हे वचन आपल्याला सांगतं. जेव्हा आपण बायबल वाचतो तर बायबल वाचत असताना पवित्र आत्मा त्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये आतमध्ये जे गुप्त पाप आहे ते सर्व पाप प्रकट करून सांगतं बायबल, है ना. जेव्हा तुम्ही बायबल वाचता तुम्हाला अनुभव आला असेल, अरे हे तर कोणालाच माहित नाही, पण हे वचन असं फोर्सफुली माझ्याकडे आलं की त्याच्यात मला आठवलेलं आहे की मी हे प्रकारचं पाप केलेलं आहे. बाइबल आरसा है, त्याच्यामध्ये आपला असली चेहरा दिखाई देता है आत्मिक रूप से की हम लोग क्या खडे आहे. आणि आपली आत्मिक मॅच्युरिटी अशी असली पाहिजे की नाही बरोबर आहे, हे जे तर लिहिलेलं आहे ना हेच पाप माझ्या जीवनामध्ये आहे आणि मी ते स्वीकार करणार आहे. पण जर आपण पानं पलटवले याचा अर्थ असा की आपण त्या सत्यतेपासून प्रियांनो पळत आहे. वचन जेव्हा या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी ऐकत आहोत, स्टडी करत आहोत, लेट्स टेक इट पॉझिटिव्हली आणि त्याला सकारात्मकरित्या घेतलं पाहिजे. कारण वचनच आग आहे, आग तो आग आहे भाई. वचनच हथोडा आहे, वचनच तलवार आहे, वचनच आरसा आहे. आणि ह्या दिवसांमध्ये आपण जर स्टडी करू, हे नका म्हणू की नाही 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 मी हे नाही ॲक्सेप्ट करणार कारण हे मला टोचत आहे. जे टोचत आहे ना तेच बेस्ट आहे आपल्यासाठी, कारण इंजेक्शन टोचतं, औषध कडू असतं प्रियम, आणि परमेश्वर आपल्याला त्याच्यामध्ये आशीर्वाद देतो. आणि म्हणून कशा प्रकारे आपण प्रभूचं वचन घ्यावं, 1 थेसलोनिकेकरास पत्राचं 2 अध्याय आणि 13 वचनामध्ये पॉल थेसलोनिकेच्या ज्या चर्चला जेव्हा तो लिहितो तेव्हा बघा तो काय म्हणतोय. 1 थेसलोनिकेकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 13 वचनामध्ये पॉल असं म्हणतो की या कारणामुळे आम्हीही देवाची निरंतर उपकार स्तुती यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या कार्य करीत आहे. थेसलोनिकेकरास पत्रामध्ये थेसलोनिकामध्ये जी मंडळी होती त्या मंडळीने कशा प्रकारे प्रभूचं वचन स्वीकार केलं. पॉल काय म्हणता की मी तुमचं उपकार स्तुती करतो, मी देवाची उपकार स्तुती करतो तुमच्यासाठी. का? कारण जेव्हा पौलसाने त्या मंडळीमध्ये प्रचार केला तेव्हा त्या लोकांनी ते ऐकलेले वचन हे देवाचे वचन आहे म्हणून स्वीकार केले. ते प्रचार केलेले वचन त्यांनी माणसाचे म्हणून नव्हे, पॉल बोलत आहे म्हणून नाही स्वीकार केले. त्यांनी हे म्हटलं की पॉल तर बोलत आहे परंतु पॉलच्या द्वारे परमेश्वर आमच्या सोबत बोलत आहे. त्यांनी हे नाही म्हटलं की पॉलसाने आम्हाला टॉन्टिंग केली. त्यांनी हे नाही म्हटलं की पॉल आमच्या तोंडाकडे पाहून बोलत होता. ते चर्च असं म्हणत होतं की पॉल बोलला परंतु त्याच्याद्वारे परमेश्वर आमच्या सोबत बोललेला आहे. हे ॲटिट्यूड असलं पाहिजे मित्रांनो. जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो त्याला आपण म्हणू शकतो की आपण आध्यात्मिकरित्या मॅच्युअर आहोत. नाही तर ते पण म्हणू शकले असते ना, आम्ही नाही ऐकत पौलसाचं,
परंतु त्यांनी कशा प्रकारे ऐकलं की माणसाचं नाही आहे, हे देवाचं वचन आहे. जरी बोलणारा जरी माणूस आहे, परंतु वचन देवाचं आहे. आणि जर आपण प्रभूचं वचन ॲक्सेप्ट करू पॉझिटिव्हली, जरी ते आवडणारं असो किंवा न आवडणारं असो, तर मत्ते नीतिसूत्रे 4:20-22 प्रमाणे जर आपण प्रभूचं वचन ॲक्सेप्ट करतो, तर प्रभूचं वचन आपल्या जीवनामध्ये औषधाचं पण काम करेल. जर आपण मानसिकरित्या शारीरिकरित्या जर आजारी आहोत आणि त्या दिवसामध्ये आपण चर्चमध्ये आलो आणि त्या दिवसामध्ये प्रभू आपल्यासोबत बोलला आणि एखादं पर्टिक्युलर वचन त्याने आपल्याला दिलं आणि ते वचन जर आपण स्वीकार केलं, तर तेच वचन आपल्यासाठी औषधीचं काम करेल. मत्ते 4:4 प्रमाणे येशू ख्रिस्ताने काय म्हटले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल. स्पिरिच्युअल फूड मिळेल आपल्याला जेव्हा आपण पॉझिटिव्हली वचन ॲक्सेप्ट करू. मत्ते 4:1-11 मध्ये जिथं येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आली, त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की येशू ख्रिस्ताने वचनाचा आधार घेऊन सैतानाला हरवलं. जेव्हा आपण पॉझिटिव्हली वचन घेतो, सैतानाच्या हल्ल्यांवर सुद्धा प्रियांनो आपण जय प्राप्त करू शकतो. स्तोत्र 119:9 मध्ये लिहिलेलं आहे की जर आपण प्रभूच्या वचनाला महत्त्व देतो प्रियांनो, तर आपण पापापासून दूर राहू शकतो. या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्या सोबत बोलत आहे, परंतु प्रश्न असा आहे की आपण त्याच्या शब्दांना, त्याच्या वचनाला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे. आणि प्रभू रोज बोलत आहे, चर्चमधल्या प्रत्येक व्यक्तीद्वारे आपल्यासोबत बोलत आहे. आपला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह असावा, तेच आपल्यासाठी लाभदायक राहणार आहे. प्रियांनो, एक शेवटची गोष्ट ही की एचकेल 37:3 आणि 4 वचनामध्ये आपण एक सुंदर घटना वाचतो इस्रायलाच्या संबंधामध्ये. तिथे एक वचन आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, शुष्क अस्थिचे खोरे, सुखी हुई हड्डियों की तराई जो है वहां पर. तिथं हड्ड्या आहेत, अस्थि आहेत, वाढलेल्या आहेत. 3 वचनामध्ये असं लिहिलं आहे की मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थि सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश घेऊन त्यास म्हण की शुष्क अस्थिंनो, परमेश्वराचे वचन ऐका. हे सुखी हुई हड्डियों, परमेश्वर का वचन सुनो. कसं पॉसिबल आहे? वाढलेल्या हड्ड्या, शुष्क अस्थी आणि ड्राय बोन्स प्रभूचं वचन ऐकतील का? आणि पुढं असं लिहिलेलं आहे की ते सगळ्या हड्ड्या जॉईन झाल्या आणि मोठी सेना त्या ठिकाणी उभी झाली. म्हणजे हा एक वेगळा संदेश बोलू शकतो, पण एक पॉइंट त्याच्यामध्ये हा आहे कि सुखी हुई हड्डियों ने भी अगर प्रभु का वचन सुन ले तो जिंदा हो सकती है. आणि मेलेला लाजर 4 दिवसाचा, त्याची बहीण म्हणते की प्रभू तो असता तर तू नसता मेला. नंतर ती हे पण म्हणते की प्रभू, त्याच्या शरीरामधून आता तो दुर्गंध येत असेल, पण येशू म्हणतो की तो जर तो विश्वास करशील तर तो देवाचा गौरव पाहशील. आणि जेव्हा तो दगड जेव्हा सरकवण्यात आला आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने जेव्हा लाजराला हाक मारली आणि म्हटलं की लाजरा बाहेर ये, लाजर जिवंत होता का? लाजर मेलेला होता. कदाचित त्याची बॉडी सडू लागली होती, कदाचित त्याच्या हड्ड्याचे जॉईंट्स जे आहेत ते निघणं सुरू झालं होतं, कदाचित रक्ताचं पाणी होणं सुरू झालं होतं, काय माहित आतमध्ये डेड बॉडी कशा प्रकारे डिकम्पोज होणं सुरू झालं होतं. परंतु जब यीशु मसीह की वाणी उस मुर्दे में गई, वो मुर्दा जिंदा हो गया. प्रियांनो, आपण जिवंत आहोत. वचन आपल्या कानावर पडत आहे, परंतु ते तेव्हाच काम करतील जेव्हा त्याला आपण पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करू.
नाहीतर वचनं येतील आणि बॉलसारखे टप्पा खाऊन चालले जातील, काही फरक पडणार नाही. जैसे आए थे वैसे ही वापस चले जाएंगे आणि काही आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये फरक पडणार नाही. पॉइंट हा है, जब सूखी हुई हड्डियां जिंदा हो सकती है, मुर्दे परमेश्वर का वचन सुन सकते हैं, तो प्रभु का धन्यवाद हो, हम तो आज तक जिंदा है. का आपण त्याचं वचन ऐकू नये? हे नका कॅल्क्युलेट करत बसू की माझ्याकडे पाहून बोलला, मला टॉन्टिंग करत होती ती वचनामधून. ते सर्व सोडा, वो बचकानी बातें हैं. मॅच्युरिटी ही आहे, आज देव माझ्यासोबत बोलला, मग तो बोलणारा माझा आवडणारा असो की न आवडणारा असो, तो उमरी फ्री मेथडिस्ट उमरी चर्चचा मेंबर असो की उमरी ख्रिश्चन हॉस्पिटलचा असो. आणि चर्चचे लोक चला आम्ही ऍक्सेप्ट करून घेतो, उमरी ख्रिश्चन हॉस्पिटलचे लोक येऊन का बोलले? कदाचित प्रभूने त्यांना पाठवलं असेल आणि त्याच्याद्वारे बोलला असेल, तो काहीतरी करू इच्छित असेल. लेट्स ऍक्सेप्ट की परमेश्वर काम करत आहे, मी मनुष्य आहे, तो देव आहे, मला त्याच्यासोबत बस कनेक्ट होण्याची गरज आहे. परमेश्वर बोलत आहे, अजून 2 आठवडे आहेत आणि आपण ऐकणार आहोत, चांगले संदेश आपण ऐकणार आहोत. आतापर्यंत पण ऐकले, पुढे पण ऐकू. प्रश्न एकच आहे की आपण त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे. ज्या प्रकारे जो व्यक्ती कसा प्रतिसाद देईल त्या प्रकारचा अनुभव, कार्य तो अनुभवेल. आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि यस प्रार्थना करू आणि प्रभूला धन्यवाद देऊ की तो आपल्यासोबत बोलत आहे ना. त्याचं वचन हिम्मत देतं, त्याचं वचन आपल्याला आनंद देतो, त्याचं वचन कदाचित आपल्याला त्या वचन ऐकून कदाचित आपल्याला राग येत असेल किंवा ज्या प्रकारे लोकांनी येशूला सोडून दिलं असं वाटत असेल की मी पण नाही येत. परंतु ज्यांनी त्याचं वचन पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने मोठे मोठे काम केलेले आहे. देवबाबा, आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन कोणत्याही व्यक्तीद्वारे आमच्यापर्यंत पोहोचत असेल प्रभू, कदाचित तो व्यक्ती किंवा तो भाऊ, ती बहीण आम्हाला आवडणारी नसेल, परंतु ते तुझं वचन बोलत आहेत अशी परिपक्वता ठेवून ते स्वीकार करण्याची शक्ती तू आम्हाला देतो. आम्ही धन्यवाद देतो पिता. प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावाने मागतो म्हणतो आहे, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडेल तसेच तो आमच्या ऋणी आम्हास, आणि मग स्पर्श काढू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह सतत असो, आमेन. बसूया आपल्या जागेवर.